नमस्कार, आज आपण बनवणार आहोत वडा कोंबडा। त्यासाठी मी इथे चिकन घेतलेलं आहे। हे अर्धा किलो चिकन आहे। त्याच्यासोबत कांदा घेतलेला आहे आणि हळद, थोडंसं मीठ। आता आपण आधी चिकन शिजवून घेणार आहोत। एक पातेलं घेतलं, त्यात मी तेल घातलं गरम करायला। तेल गरम झाल्यावरती त्याच्यात कांदा घालायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर बदलला की त्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत। चिकन चांगलं हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्यावरती त्याच्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। हे सगळं एकजीव झालं की चिकनला आपोआपच पाणी सुटतं। मीठ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं। आपण शिजवताना कोणतंही पाणी नाही घालणार आहोत। झाकून आपण शिजवून घेणार आहोत। वरती पाणी ठेवायचं आहे ताटामध्ये। आपण मसाल्याची तयारी करूया। मी इथे घेतलेली आहे काळी मिरी, लवंग, बदाम फूल, जावित्री, धने जिरे, तमालपत्र, दालचिनी आणि 2 लाल मिरच्या। ह्याची आपण बारीक पूड करून घेणार आहोत। ही बारीक पूड करून घेतलेली आहे मी। आता आपण वापरणार आहोत ओला मसाला। त्याच्यासाठी मी इथे घेतलेला आहे आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, कांदा आणि टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो मी तेलात परतून घेतलेला आहे कलर बदलेपर्यंत। आता हे सगळं एकजीव करून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये। याची आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे। हा आहे कोल्हापुरी मसाला, जो आम्ही मटणासाठी वापरतो। इथे आपलं चिकन पण शिजलेलं आहे। त्यात थोडं पाणी घातलं आहे मी रश्श्यासाठी। आता आपण चिकन आपलं शिजलेलं आहे, त्यामुळे ते चिकन आपण बाजूला काढून घेणार आहोत, जे आपण सुक्यात वापरणार आहोत। चिकन बाजूला काढून झाल्यावरती रश्श्यासाठी मी मसाला भाजून घेते। पॅनमध्ये तेल गरम करून हा मसाला घालायचा आहे। थोडा मी शिल्लक ठेवला आहे सुक्यासाठी। हा छान तेलात परतून घ्यायचा आहे। त्याच्यातच मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालणार आहे, मीठ घालणार आहे आणि या शिजवलेल्या स्टॉकमध्ये ओतणार आहे। आपला रस्सा तयार आहे। आता आपण सुक्कं करायला घेऊया। पातेल्यात तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यात कांदा चांगला परतायचा आहे कलर बदलेपर्यंत। कांदा आपला भाजलेला आहे, असा त्याचा कलर बदलायला हवा। त्यात आता मसाला घालायचा आहे। आपण जे वाटण तयार केलं होतं ते चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तेलात। त्यातच आपण आता कांदा लसूण चटणी, मीठ व थोडासा गूळ घालणार आहे। चांगलं हलवून घ्यायचं आहे एकजीव करून। त्यात थोडं पाणी घातलं आहे। अशी छान ग्रेव्ही तयार झाली आहे। तुम्ही रंग बघू शकता किती सुंदर आला आहे। याला छान उकळी आली की आपण यात चिकन टाकणार आहोत शिजवलेलं। चिकन टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। हे आपलं सुक्कं तयार आहे। झाकण लावून 5 मिनिटं वाफवणार आहे। त्याच्यावरती कोथिंबीर चिरून घालणार आहे आणि हे बाजूला ठेवणार आहे। आता आपण वडे करायला घेऊया। भाजणीचं पीठ आहे, यात मी आलं लसूण पेस्ट घातली आहे फक्त आणि चवीनुसार हे थापून घ्यायचं। तेल चांगलं तापलं असलं पाहिजे
की छान फुगतं आणि चवीला पण छान होतं. हे चांगलं तळून घ्यायचं आहे. थोडं दाबून घ्यायचं म्हणजे छान फुगतं ते. आणि हा आपला वडा तयार झाला आहे. किती सुंदर दिसतंय. आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करूया. आपलं वडा बोंडा ताट तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.